बातमी आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भात। जरांगे यांची बुलेट स्वारी बघायला मिळाली। अंतरवालीतून घरापर्यंत जरांगेंनी बुलेटने प्रवास केलेला आहे। आंदोलनानंतर मनोज जरांगे घरी परतले। यावेळेस त्यांनी त्यांच्या समर्थकांसह बुलेटने घरी प्रवास केलाय। हा प्रवास करत असताना मनोज जरांगे यांनी हेल्मेट मात्र घातलं नाहीये। जरांगेंची बुलेट सवारी आपण बघतोय। अंतरवालीतून घरापर्यंत जरांगेंचा बुलेटने प्रवास। आंदोलनानंतर मनोज जरांगे घरी परतले। यावेळेस बुलेटवर ते घरी परतलेले आहेत आणि त्यांनी हेल्मेट घातलेलं नाहीये। त्यांच्यासोबत त्यांचे अनेक समर्थक आहेत। हे समर्थक सुद्धा डबल सीट घेऊन चाललेले आहेत। मात्र कोणत्याही समर्थकाच्या डोक्यावर आपण हेल्मेट बघू शकत नाही। मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे हे त्यांच्या घरी परतलेले आहेत। आपण बघू शकतो बुलेटने ते त्यांच्या घरी परतले आणि घरी परतल्यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांचं औक्षण केलं आणि जोरदार स्वागत मनोज जरांगे यांचं करण्यात आलं। अंतरवालीतून घरापर्यंत मनोज जरांगेंचा एका बाजूला आपण प्रवास बघतोय आणि दुसऱ्या बाजूला घरी परतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाल्याचंही आपण बघतोय। त्यांच्या पत्नींनी त्यांना घरामध्ये औक्षण करून आतमध्ये घेतलं। त्यांच्या दोन्ही मुली तिथे उपस्थित होत्या आणि सर्व कुटुंबियांना यावेळेस अश्रू अनावर झाले। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत घरी येणार नाही असं ते म्हणाले होते। मिळून द्यायचं आरक्षण, त्याशिवाय नाही घरी यायचं। आणि आपण तो पण पूर्ण केलेला आहे। आपण तो अर्धवट ठेवलेला नाही। आपण कुठलंही काम करताना अर्धवट कधीच ठेवत नाही। आपण 57 लाख मराठ्यांना नोंदी मिळवून दिल्या। त्या माध्यमातून 2 करोड मराठ्यांना आरक्षण मिळतं आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा म्हणजे घनगोतातील सगळे सोयरे यांच्यासाठी राजपत्रित अध्यादेश आपण काढलाय।